दक्षिणेतल्या राजकारणानं पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलंय। ज्या AIADMKनं तमिळनाडूवर अनेक दशक राज्य केलं त्या पक्षात आता उभी फूट पडलीय। अभिनेता ते मुख्यमंत्री प्रवास करणाऱ्या थलपती विजयच्या TVK पक्षाला आता या फुटीचा मोठा फायदा होणार आहे। नेमकं घडलं काय? षण्मुगन गटानं विजय यांना पाठिंबा का दिला? जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। नुकत्याच झालेल्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अभिनेते विजय यांच्या TVK पक्षानं जोरदार मुसंडी मारली। निकालानंतर TVK सगळ्यात मोठा पक्ष ठरला, मात्र बहुमतानं हुलकावणी दिल्यानं विजय यांच्या सत्ता स्थापनेच्या मार्गात अडथळे आले। मात्र त्यावर मात करत विजय यांनी काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांच्या साथीनं बहुमताची जुळवाजुळव करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पण काठावरचं बहुमत असताना विजय हे कसा कारभार करू शकतील असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात होता। मात्र आता विजय यांना त्यांच्या पक्षाला मोठा दिलासा देणारी घटना तामिळनाडूच्या राजकारणात घडली आहे। तामिळनाडूमधला प्रमुख पक्षांपैकी एक AIADMK यातल्या एका गटानं विजय यांना पाठिंबा जाहीर केलाय। याबाबत AIADMKचे नेते CV षण्मुगन यांनी सांगितलं की आम्ही या निवडणुकीत विजयी झालेल्या TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। जर आम्ही DMK सोबत आघाडी केली असती तर AIADMKचं अस्तित्वच संपुष्टात आलं असतं। सध्या आम्ही कोणत्याही आघाडीविना उभे आहोत आणि तसंच आमच्या पक्षाला पुन्हा एकदा भक्कम बनवण्यावर आमचं लक्ष आहे आणि त्यामुळेच आम्ही TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी DMK सोबतच्या आघाडीबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना षण्मुगन यांनी सांगितलं की आम्ही AIADMK पक्षाची स्थापना ही DMKच्या विरोधात केलेली। गेल्या 53 वर्षांपासून आमचं राजकारण हे DMKच्या विरोधात राहिलंय। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर DMKच्या पाठिंब्यानं AIADMKचं सरकार स्थापन करण्यात यावं असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला। मात्र आमच्या बहुतांश सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्याला विरोध केला असं सुद्धा त्यांनी सांगितलं। AIADMK पक्षानं NDAच्या माध्यमातून भाजपा आणि इतर छोट्या पक्षांसह मिळून तमिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवलेली। मात्र TVKच्या लाटेत AIADMKचा दारुण पराभव झाला आणि तसंच पक्षाला फक्त 47 जागाच मिळाल्या। पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला। या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात आता मोठा बदल होणार आहे। 47 जागा जिंकणाऱ्या AIADMKची ही फूट DMKसाठी मोठा धक्का मानली जाते। विजय यांच्या सरकारला आता अधिक स्थैर्य मिळेल आणि आगामी काळात ते अधिक आक्रमकपणे निर्णय घेऊ शकतील। दुसरीकडे भाजपा आणि NDA सोबत निवडणूक लढवून देखील यश न मिळाल्यानं AIADMKच्या या गटानं आता स्वबळावर अस्तित्व टिकवण्यासाठी विजय यांना साथ देण्याचा मध्यम मार्ग निवडलाय। AIADMKच्या या फुटीमुळे तमिळनाडूचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।